सांगा कंप्लीट दिवाळीच्या अगोदर कमिशनिंग दिवाळीच्या नंतर तारीख सांगा की आता 10 तारीख झाली म्हणल्यावर सांगा 20 तारखेला करतो 25 तारखेला करतो 25 पर्यंत करू. हा 25 तारखेपर्यंत 25 तारखेच्या चार्ज करून द्यायचं. आणि मला एसी इन्फ्रा तुमच्याकडनं ही पाहिजे की तुम्ही ही जी 113 फीडर आहे ही 113 फीडर मधले 45 पूर्ण झाले ती चार्ज झालेत का. दुसरं 48 जी प्रगती पथावर आहे त्या प्रगती पथावरच्या प्रत्येक 48 फीडरचं मला हे पाहिजे की तुम्ही त्याचं कमिशनिंग करून चार्जिंग कधी करणार. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल पाहिजे. आणि जे तुमचा लो प्रोग्रेस आहे 23 चा ही कधी कंप्लीट करणार हे तुम्ही मला पाहिजे. आणि यांच्याकडनं माहिती आल्यानंतर प्रोसिडिंगला नोट करा द्यायची की बाबा ही ह्या तारखेला आम्ही काढणार आहे. हे सगळं कधी करणार तुम्ही तारीख सांगा की हे सगळं पूर्ण फीडर सेपरेशनची जी 113 काम आहे ती पूर्ण किती तारखेपर्यंत करून द्या. जानेवारी पर्यंत होतील सर. जानेवारी माणसं वाढले तर माणसाची काय अडचण नाही आपल्याकडे. मटेरियलची काय अडचण नाही. पावसामुळे थोडंसं एक महिना निर्माण केला आपल्या मध्ये आता होईल सर काही अडचण नाही. आणि आपण सगळे फीडर टच केले फक्त 3 फीडरच राहिले. त्या माहितीसाठी तुम्हाला लोकांनी काट्यानी मारून ही दक्षता तुम्ही घ्या. मला यात आपला अतिशयोक्ती वाटणार आहे पण ज्यावेळेस शेतकऱ्याला डोळ्यासमोर पाणी असून लाईट मुळे देता येत नाही लक्षात आल्यावर शेतकरी चिडतंय. आधीच परेशान आहे पुरामुळे. तुम्ही सिरियसली या म्हणजे अजून सुद्धा आता लक्ष दिला गेलंय. उद्या खुर्चीवर बसता यायचं नाही कुठं. तुम्ही फार लाईटली घ्यायला लागला. आणि हा आपला मूर्खपणा आहे. मुदतीत आपण काम पूर्ण न करणं आणि कशाला हव्यासारखे घेता तुम्हाला काम करणं होत नाही. 1760 घ्यायचं काम हव्यासारखे करणं काहीच नाही. एबीसीबी कडे आली काय तुमच्या घ्या टेंडर म्हणून आम्हाला डिटेल सांगायचं कधी यायची. आणि मीटिंगला जायच्या आधी ही मीटिंग संपायच्या आधी आता ही खरं तर आपली सेपरेट मीटिंग घ्यायची होती पण आपली ही मीटिंग संपायच्या आधी तुम्ही आणि एसी इन्फ्रा बसा चर्चा करा आणि आम्हाला सांगा ही जी तारीख द्या पूर्ण 113 ची 113 तुम्ही कधी फेडर सेपरेशन करणार कंप्लीट पुढचं घ्या. त्याच्यामध्ये वोटेड त्याला काय आहे बच्चा आहे तो फिर काय कुछ मारने को लिया टेंडर तो बारिश वगैरह सब ध्यान में रखते हुए तुमको टेंडर दिया होगा ना. WFB 70 plus 70 completed on 40 और 35 किलोमीटर नहीं बचा. तुमको पता नहीं क्या हालत है. मी तुम्हाला सांगून आहे त्या कोथळ्याला एक माणूस तार हवालात असताना तार पडून एक पोरग मेलं माहिती का तुम्हाला. तुमची तार पडली तुम्हाला इथं हक्क लक्ष दिला गेला त्याच्या घरात जाऊन बघा. त्या कोथळ्याचं बापूचं पोरग मेले हवालीत असताना. कारण बाबा का पाप गेला तळतळाट का गेला वगैरे. तुम्हाला टेंडर दिलंय तुम्हाला मुदतीत काम करायचंय केवळ तुम्ही लवकर काम करत नाही आणि लोकांची जर अशी जीव जात असते तुमच्या नालायकपणामुळे काय बोलायचं सांग. तुम्हाला आमचं बोललेलं हार्श वाटतंय आमचं बोललेलं तुम्हाला वाटतंय आम्ही जाऊन आलो ना त्याच्या घरात गेलो ते पोटात चालू असते. आणि किती वेळेस बैठक घ्यायची सांगा. काम करू शकता नाही तुम्ही ठरवा काय माझी विनंती तिथं घ्या काय करून तर घ्या बाबा सर त्यांच्या आणि इथे डिस्ट्रीब्यूट झालं लॉस रिडक्शनचे झाले इतके सर 100% नाही. लॉस रिडक्शन फक्त ट्रान्सफर सेंटर त्यांचं 100% झालं. एबी केबल मात्र त्यांचं आता काम त्यांनी वाढवलं. एबी केबल